यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे। या श्लोकाचा शाब्दिक अर्थ जर बघितला तर तो असा आहे: जोपर्यंत मी या युद्धात लढण्याची इच्छा ठेवणाऱ्या या लोकांना पाहत नाही तोपर्यंत मला समजणार नाही की मला नेमकं कुणासोबत लढावं लागणार आहे. माझ्यासमोर कोण आहेत, कुणाशी युद्ध करावं लागेल हे मला पाहायचं आहे. हे अर्जुनाचे शब्द आहेत. तो श्रीकृष्णाला सांगतो की मला कृपया रथ त्या ठिकाणी नेऊन उभा कर जिथून मी दोन्ही सेनांमध्ये उभ्या असलेल्या योद्ध्यांना पाहू शकेन. या श्लोकात अर्जुन एका मनोविकोपाच्या स्थितीत आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी त्याचं मन अस्वस्थ होतं. त्याला एक प्रकारची द्विधा वाटू लागते. मी कुणाशी लढतोय या प्रश्नाचा तो शोध घेतो. बाहेरून तो फक्त शत्रू पाहू इच्छितो, पण अंतर्मनात एक गहिर संघर्ष सुरू झालेला आहे. तात्विक दृष्टीने जर बघितलं तर विवेकबुद्धीचा हा क्षण निर्णय घेण्याआधी समजून घेण्याची गरज असते. आत्मपरीक्षण, आपण कोणते संघर्ष करत आहोत, त्यामागची कारणं काय आहेत हे पाहण्याची तयारी. नैतिक संभ्रम, जेव्हा आपल्याला वाटतं आपण योग्य आहोत पण कृतीचा परिणाम आपल्याच लोकांवर होणार असेल तेव्हा मन गोंधळलेलं असतं. यातून आपल्याला काय बरं शिकायला मिळतं? निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. म्हणजेच कोणत्याही मोठ्या कृतीपूर्वी, ती कारकीर्द असो, नातं असो, संघर्ष असो, आपल्याला विचार करावा लागतो की आपण नेमकं कुणाशी आणि का लढतो आहोत. दुसरं, मनोवस्थेची जाणीव ठेवा. अर्जुनासारखे आपणही बऱ्याच वेळा द्विधा मनस्थितीत असतो. त्या भावनांना दडपून न टाकता त्यांचं निरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. आपल्या कृतींचा परिणाम आपल्यावर आणि इतरांवर काय होणार आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. सुसंवाद साधा. अर्जुन कृष्णाशी संवाद साधतो, त्यातूनच त्याला स्पष्टता मिळते. आपल्यालाही अशा संवादाची गरज असते, कधी स्वतःशी, कधी मार्गदर्शकासोबत. त्याप्रमाणे मूल्यांची खात्री करा. लढाई करायची आहेच, पण का आणि कशासाठी याची स्पष्टता असेल तर मन शांत राहू शकतं. श्रीकृष्णार्पणमस्तु.